मित्रांनो, तुम्हीही मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनांची अर्जाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वतः पंकजा मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली की या योजनेचे अर्ज कधीपासून आता सुरू होतील। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पशुसंवर्धन विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना सुरू केलेली। या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 दुधाळ गाई किंवा 5 दुधाळ म्हशी भेटणार आहेत। त्यानंतर याच योजनेअंतर्गत तुम्हाला 50 शेळ्या किंवा 50 मेंढ्या या दिल्या जातील। त्यानंतर याच योजनेअंतर्गत तुम्हाला 5000 मासल कुक्कुट पालनासाठी सुद्धा अनुदान हे भरघोस दिलं जाणार आहे। त्यामुळे या योजनेकडे बेरोजगार तरुणांचं खूप लक्ष आहे। त्यामुळे सातत्याने आज प्रश्न विचारला जातोय की या योजनेचा डोळ पिटाळा पिटून सुमारे 3 महिने झाले, पण तरी अद्यापही या योजनेचा अर्ज का सुरू करण्यात आलेला नाही। सुरुवातीला या योजनेचे अर्ज मे महिन्यामध्ये सुरू होणार होते, त्यानंतर 1 जूनला तारीख देण्यात आली, त्यानंतर 15 जून देण्यात आली, परंतु अद्यापही या योजनेचे अर्ज हे सुरू केलेले नाही। स्वतः पशुसंवर्धन विभागाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती याच्या अर्ज प्रक्रियेबाबत दिलेली, ती म्हणजे याचे अर्ज आता सुरू होणार नाही, याचे अर्ज 15 ऑगस्ट नंतर सुरू होतील अशी महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी दिलेली। त्यामुळे ज्या तरुण मित्रांचं या योजनांकडे लक्ष होतं किंवा ज्या शेतकरी मित्रांचं या योजनांकडे लक्ष होतं तर त्यांना अजून थोडीफार वाट पाहावी लागेल। शेतकरी मित्रांनो, ही योजना सुरू झाली नाही तेव्हा त्याच्या पहिलेच हिच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला आहे। कारण सर्टिफिकेटसाठी अनेक 5-5, 10-10 हजार रुपये लोकांनी मोजलेले असून आता हा प्रश्न पडलाय की ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे की फक्त वरचे ज्या लोकांची वरपर्यंत ओळख आहे किंवा परिचय त्यांनाच या योजनेचा लाभ भेटेल। कारण ही योजनेला अजून ग्राउंड लेवलला उतरली नाही, तरीही या योजनेमध्ये एवढा भ्रष्टाचार जरी आपल्याला होऊ शकतो किंवा बघायला भेटलेला आहे। पुढे असा प्रश्न पडतोय की सर्वसामान्यांचं या योजनेमध्ये सिलेक्शन होणार की नाही असाही प्रश्न उद्भवतोय। तर मित्रांनो, आता याची अर्ज प्रक्रिया 15 ऑगस्ट नंतर सुरू होणार आहे, त्यामुळे 15 ऑगस्ट ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलवर राबवण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतलेला आहे। हा निर्णय अत्यंत चांगला आहे, परंतु लवकर अर्ज प्रक्रिया सुरू करावी। मित्रांनो, या योजनेच्या अपडेट्स, त्यानंतर डॉक्युमेंट्स आणि पुढची प्रक्रिया कशी होईल या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील मी तुम्हाला या चॅनलवर त्या देणारच आहे। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।